नमस्कार. माझं नाव प्राजक्ता चंद्रकांत गाजनवार आहे. मी मूळ भंडाऱ्याची असून माझे राहणे नागपुरात आहे. त्यानंतर माझे एज्युकेशन हे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये झाले आहे. MIT शहापूर नागपूर युनिव्हर्सिटी माझे शिक्षण झालेले आहे. त्यानंतर मी IT कंपनीमध्ये भरपूर जॉब शोधत होते, पण मला काही यश मिळेना. त्यानंतर मला माझ्या एका मैत्रिणीने इव्हिजन टेक्नोसर्व आणि तिच्या OJT प्रोग्रामबद्दल सांगितलं. त्यानंतर मी डिसाईड केलं की मला हा इंटर्नशिप प्रोग्राम जॉईन करायचा आहे. तिथे मला कंपनीमध्ये रिअल टाईम कोर टेक्नॉलॉजीमध्ये वर्क करण्याचा एक्सपिरियन्स आला. जसं की CCNA, राउटिंग, स्विचिंग, विंडोज ॲडमिनिस्ट्रेशन, लिनक्स ॲडमिनिस्ट्रेशन, व्हर्च्युअलायझेशन अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजबद्दल मला तिथे इन्फॉर्मेशन मिळाली. त्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीसाठी प्रत्येक वेगवेगळे शिक्षक आहेत. जसे की राहुल सर, तरुण सर, विभूषित सर आणि रोशन सर. तिथे मी विंडोज ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वेगवेगळे टूल्सबद्दल शिकली. जसे की टास्क शेड्यूलर, इव्हेंट व्ह्यूअर, लोकल युजर्स अँड ग्रुप्स, डिव्हाइस मॅनेजमेंट, डिस्क मॅनेजमेंट, डिफ्रॅगमेंटेशन, डिस्क क्लीनअप अशा वेगवेगळ्या टूल्सबद्दल मी तिथे शिकले. अजून पासवर्ड पॉलिसीजबद्दलसुद्धा मी तिथे शिकले. त्यानंतर तिथे मी रिकव्हरी ड्राईव्हमधून विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचा बॅकअप कसा घ्यायचा हे सुद्धा मी शिकले. त्यानंतर मी बीट लॉकर ने ड्राईव्ह डिस्क कशी सिक्युअर करायची हे सुद्धा मी शिकले. त्यानंतर नवीन युजर कसा बनवायचा, डोमेन जॉईनिंगची प्रोसेस काय आहे, DHCP कॉन्फिगरेशन म्हणजे काय, ते कसे करायचे. त्यानंतर WTS सर्व्हिसेसद्वारा ऑपरेटिंग सिस्टीममध्ये डोमेन नेटवर्कमध्ये कसे इन्स्टॉल करायचे. त्यानंतर अजून मी तिथे MS आउटलुक आणि त्याचे वेगवेगळे प्रोटोकॉल्सबद्दल शिकले. जसे की IMAP, POP, SMTP. मी तिथे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मेल कॉन्फिगरेशनबद्दलसुद्धा शिकले. त्यानंतर RDPद्वारा रिमोट ॲक्सेस कसे करायचे हे सुद्धा मी शिकले. त्याच्यानंतर CCNAमध्ये मी खूप प्रॅक्टिकल्स आणि थेरॉटिकल नॉलेजबद्दल शिकले. जसे की बेसिक नेटवर्किंग म्हणजे काय, बेसिक लेवलवर IP ॲड्रेसिंग कसं करायची. त्यानंतर वेगवेगळे प्रकारचे केबल्स आणि ते कुठे यूज करायचे त्याबद्दल मी शिकले. त्याच्यानंतर स्टॅटिक राउटिंग म्हणजे काय, डायनॅमिक राउटिंग म्हणजे काय, त्यांची कॉन्फिगरेशन कसं करायची. त्यामध्ये RIP, EIGRP, OSPF, DHCP आणि HSFF कॉन्फिगरेशन या सगळ्यांचे कॉन्फिगरेशन कसे करायचे हे मी शिकले. त्यानंतर सबनेटिंग म्हणजे काय, सबनेटिंग पार्ट म्हणजे काय त्याबद्दल मी शिकले. त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे WAN टेक्नॉलॉजीबद्दल मी शिकली. जसे की PAP चे कॉन्फिगरेशन, रिले क्लाउड फ्रेम, रिले क्लाउडबद्दल मी शिकली आणि त्याचे कॉन्फिगरेशन कसं करायचे हे सुद्धा मी शिकले. त्यानंतर स्विचिंग कॉन्सेप्टबद्दल मी शिकली. त्यामध्ये VLAN, इंटर VLAN राउटिंगबद्दल मी शिकली. त्याच्यानंतर इंटर ट्रंक इनकॅप्सुलेशन प्रोटोकॉलबद्दल मी शिकली. त्यानंतर VLAN ट्रंकिंग प्रोटोकॉल, स्पिनिंग ट्री प्रोटोकॉल, त्यानंतर डायनॅमिक ट्रंक प्रोटोकॉल, त्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटोकॉल्सबद्दल मी शिकली आणि त्यांची राउटिंग आणि वायरलेस कन्सेप्टबद्दल मी शिकली. त्यानंतर या इंटर्नशिपमध्ये रिअल टाईममध्ये इश्यूज सॉल्व कसे करायचे हे मी शिकले. त्यामध्ये BSOD एरर, ब्लॅक स्क्रीन एरर, ड्राईव्हचा इश्यू कसा सॉल्व करायचा. त्यानंतर मेल सेंडिंग अँड रिसिविंग चा इश्यू कसा सॉल्व करायचा. त्यानंतर सिस्टीम ॲडमिन इश्यू कसा सॉल्व करायचा. त्यानंतर मेलिंग आउटलुकचं कॉन्फिगरेशन, आउटलुक मेल सेंडिंग अँड रिसिविंग इश्यू कसं सॉल्व करायचा याबद्दल मी शिकले. त्यानंतर मी तिथे त्यानंतर मला प्रत्येक प्रॅक्टिकलद्वारा हे कळले की IT कंपनीमध्ये मला तिथे वर्क करण्याचा एक्सपिरियन्स आला. जसं की मला असं वाटलं की मी ह्या प्रॅक्टिकल्सद्वारे मी IT कंपनीमध्येच वर्क करत आहे हे मला तिथे जाणवले. त्यामुळे आता मला असं वाटते की मी प्रत्यक्षात ह्या प्रॅक्टिकल्समुळे आता खूप कॉन्फिडन्स झाली आहे की मला आता इंटरव्ह्यू प्रत्यक्षात मी फेस करायला 100% कॉन्फिडन्स झालेली आहे. आणि त्यानंतर प्रत्येक आठवड्याच्या शेवटी तिथे मॉक इंटरव्ह्यू व्हायचे. असे मी 4 ते 5 मॉक इंटरव्ह्यू दिले. त्यामध्ये PPT प्रेझेंटेशनसुद्धा व्हायचे. त्यानंतर या मॉक इंटरव्ह्यूद्वारा मला हे कळलं की माझ्या चुका कुठे होत्या आहेत, त्या मी कशा सुधारायचा आणि त्याच्यासाठी मी भरपूर परिश्रमसुद्धा केले. म्हणून आता मी त्या परिश्रमाद्वारे मी हे म्हणू शकते की आता मी खूप कॉन्फिडन्स आहे आणि प्रत्यक्षात मला कधीही इंटरव्ह्यूसाठी मला कोणीही बोलवलं तरी मी आता 100% शुअर आहे की मी आता इंटरव्ह्यू देऊ शकते आणि तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी क्लिअरसुद्धा करू शकते. त्यानंतर मी
त्यानंतर मी इव्हिजनला खूप खूप थँक्यू म्हणणार. मी त्यांचे खूप आभार मानणार की त्यांच्यामुळे मला माझे करिअर हे आय टी फील्डमध्ये वाढवण्याचा मला खूप एक चान्स भेटलेला आहे की मी माझं करिअर आय टी फील्डमध्ये वाढवू शकले. आणि आणि इव्हिजन थ्रू मला हे कळले की प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची. आपण प्रॅक्टिकल्सचा अनुभव आहे तो रिअल टाईम एक्सपिरियन्समध्ये कसा शो करायचा. इंटरव्ह्यूसमोर आपण कसं स्वतःला प्रेझेंट करायचं, हे सगळं मी द्वारे करू शकली. त्यामुळे मी इव्हिजनला खूप खूप थँक्यू म्हणेल आणि खूप खूप आभार म्हणेन मी इव्हिजनचे की तुमच्यामुळे आज मला ही संधी मिळाली की मी स्वतःला प्रूव्ह करू शकेल आणि मी काहीतरी करू शकेल. त्यामुळे थँक्यू सो मच इव्हिजन. मी तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.